चांदूर रेल्वे येथे सुयश बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी चषक आयोजित करण्यात आलं होतं। याचे उद्घाटन प्राध्यापक वीरेंद्र जगताप माजी आमदार यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश सूर्यवंशी हे होते। प्रमुख पाहुण्यांमध्ये अमोल होले, निवास सूर्यवंशी, प्रभाकर वाघ व देवानंद खुने होते। यामध्ये एकूण 3 दिवसांचे कार्यक्रम घेण्यात आले होते। त्यामध्ये एक दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये 17 कबड्डी संघांनी सहभाग घेऊन प्रथम बक्षीस आझाद क्रीडा मंडळ अमरावती, द्वितीय बक्षीस आझाद क्रीडा मंडळ चांदूर रेल्वे, तर तृतीय बक्षीस जय गुरुदेव मंडळ निमगव्हाण यांनी जिंकले। याच अनुषंगाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। 26/11 नोव्हेंबरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून 38 रक्तदात्यांनी आपलं रक्तदान केलं। या रक्तदान शिबिरामध्ये चांदूर रेल्वेचे ठाणेदार सुनील किनगे यांच्यासह पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला। 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये 16 क्रिकेट चमू सहभागी झाल्या होत्या। यामध्ये प्रथम क्रमांक बक्षीस मॉर्निंग क्रिकेट क्लब चांदूर रेल्वे, तर द्वितीय क्रमांक जय हिंद बिल्डिंग मटेरियल चांदूर रेल्वे तथा तृतीय बक्षीस प्रोफेशनल 11 अमरावती यांनी पटकाविले। नृत्य स्पर्धेमध्ये एकूण 40 स्पर्धकांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांकाचे बक्षीस किमया सरकटे अमरावती, तर रागिनी ठाकरे वर्धा, द्वितीय बक्षीस आकाश तायडे नागपूर, सूरज धनुष्कार धामणगाव रेल्वे, चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ईशा वानखडे चांदूर रेल्वे, 5वा क्रमांक दीपशिखा सावरकर अमरावती, तसेच प्रोत्साहनपर बक्षीस पायल गवई अमरावती यांना देण्यात आलं। बक्षीस वितरण समारोहामध्ये माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ शिट्टू सूर्यवंशी, परीक्षित जगताप, सुयश बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुमेध सरदार, आर्यन, वैशाली भगत, मोनू सरदार, शहजाद सौदागर, रुपेश पुडके, अनिस सौदागर, प्रकाश वानखडे, भीमा पवार, नवीन तिखे, गजू चोरे, अमोल ठाकरे, विलास मोटघरे, भूषण सरदार, सागर बगेकर, कैलास पवार, प्रफुल्ल मखेश्वर, बबन वानखडे, मनोज गवई आदींच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।